सुरगाणा तालुक्यातील भिंतबारी घागबारी ते गुजरात सीमेजवळील ठाणापाडा या जवळपास 18 किलोमीटर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली। मात्र संबंधित विभागानं रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता काम हाती घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली। यावेळी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे धूळ उडत असल्याने शेती पिकाचं अतोनात नुकसान झालंय। या रस्ता कामामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसंच घरे, दुकाने असे 30 ते 35 व्यावसायिकांचं पण नुकसान होणार आहे। शेतकरी राजा यांनी सांगितलं, आसमानी संकटामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहे, त्यात अचानक सुरू झालेल्या रस्त्यांच्या कामामुळे स्ट्रॉबेरी, टोमॅटोसह इतर पिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। महागड्या स्ट्रॉबेरी लागवडीवर झालेले हे नुकसान भरून येणं कठीण आहे। घागबारी, उंबरपाडा, सराड, चिखली, पोरगाव, हदगड आणि ठाणापाडा परिसरातील जवळपास 130 शेतकऱ्यांचे पिकांचं गंभीर नुकसान होणार आहे। प्रभावित शेतकऱ्यांचे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली जाते। यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने 15-15 फूट रोडचं काम केलं जाणार आहे। यावेळी जनार्दन भोये, प्रशांत भोये, भागवत गावित, लहानू गांगुर्डे, रामा गांगुर्डे, हिरामन भोये, काशीनाथ हडस, भाऊराव बागुल यांचं शेतकऱ्यांनी चेतावणी दिली की प्रशासनाने वेळेत कारवाई न केल्यास नागझरी फाटा इथं मोठं जन आंदोलन छेडण्यात येणार आहे। पूर्वसूचना न देता केलेल्या रस्त्याच्या कामामुळे आमच्या मेहनतीचं पीक उद्ध्वस्त झालं। आसमानी संकटातून सावरत असताना मानवनिर्मित संकट कोसळलंय। लाखो रुपयांचा खर्च करून घेतलेली स्ट्रॉबेरी लागवड वाया जाण्याच्या मार्गावर आहे। प्रशासनानं तातडीने पंचनामा करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल। नमस्कार मित्रांनो, जो रस्त्याचं काम चालू आहे उंबरपाडा घागबारी ते सापुताऱ्यापर्यंत, या रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। शेती किंवा स्ट्रॉबेरी तसेच टॅमॅटो आदी पिके आहेत। उभे पिकांचं या रस्त्याच्या कामामुळे नुकसान होत आहे। तसेच विशेष म्हणजे शासनाने ह्या शेतकऱ्यांना मोबदला पण दिला पाहिजे, यासाठी आपण थेट संवाद साधणार आहोत। बोल। मोबदला तर भेटायलाच पाहिजे, कारण का मी न आधार एक बाई आहे आणि कोणाच पण आधार नाही। मुलं आहेत माझं चालू वर्षाचं म्हणजे कमीत कमी 5 लाखाचं ते नुकसान झालेलं आहे। तर त्याची मला भरपाई भेटावं, आणि जर भरपाई नाही भेटली तर मी खाणार काय, पोरांचं करणार काय, शिक्षण कुठं करणार, काय करणार, कारण का मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। तर शासनाने तुमच्याकडं म्हणजे तुम्ही पाठपुरावा करणार किंवा नाही करणार, काही तुम्ही याच्याबद्दल काही हालचाली केलेल्या आहेत का? नाही। तर हे तर काम सुरू झालेलं आहे, तर तुम्ही प्रशासनाला कळवलं का नाही तुम्ही? तसं काही नाही कळवलं, आता सुरुवात झाली। यामुळे पण मग आता तुम्ही सर्व शेतकरी एकत्र येणार का याबाबत? हो हो हो। हां, तर याबाबत तुम्ही संबंधित अधिकाऱ्याशी चर्चा करावी। राहणार उंबरपाडा, त्याच्यामुळे हे रस्ते चालू झाल्यामुळं आमची शेतीची भरपूर नुकसान झाली। त्याच्यामुळे आम्हाला काही नोटीस वगैरे काहीच आले नाही। पहिले नोटीस आले असते तर आम्ही ही शेती इथे रस्त्याच्या बाजूला कडेला केले नसते। आम्ही आता 50 रुपयाला 1 रुपया आणलं। याची नुकसान किती झाली याची सरकारने विचार करावा, शासनाने विचार करावा। याचा मोबदला काहीतरी आम्हाला भेटायला पाहिजे, तर आम्ही आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय दुसरा काहीच नाही। आणि जमीन बी इथून किती आमची जमीन पण जाते। आता केर फुटाचा हिशोब केला तर पैसे किती होतात, तर आमची एवढी जमीन गेल्यावर आम्ही काय करणार? आता हे 50 रुपयाला 1 रोप घेतलेले आहेत, याच्या जवळजवळ 2-2.5 लाखाचं रोप झालं। त्याची आम्ही फवारली, औषधं, खत, कष्ट, याचा हिशोब धरले तर रोप किती असतं याची सरकारने मोबदला द्यावा। बोला। सरकारने काहीतरी आमचा मोबदला द्यावा, तरच या शासनाने काम सुरू करावं रस्ता, नाहीतर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही। बघा इडे शेतामध्ये काय झाले आमची नुकसानी ते आपण बघू शकतात। ह्या धुळीमुळं नुकसान झालेलं आहे, कारण की हे फळ सुद्धा टिकू शकत नाही किंवा ट्रान्सपोर्टला जाऊ शकत नाही। यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। हे तुम्हाला एकदम लाईव्ह डेमो आपल्या समोर दाखवत आहे। हां,
शासनाने आज हा जो आमचा रस्ता चालू केलेला आहे दिंडोरी हद्द ते गुजरातच्या बाउंड्रीच्या सापुताऱ्यापर्यंत, हा गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता पेंडिंग होत आहे आम्हाला माहीत होतं. परंतु 7-8 वर्षापूर्वी जो दिंडोरी हद्दीचा रस्ता पूर्ण केला त्याच वेळेस आम्हाला जाणीव होती. आम्ही अनेक ठिकाणी याच्या बाबतीत प्रयत्नही केले की पुढचा रस्ता करत असताना आमच्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या. त्या लोकांची शेती कशी आहे, स्ट्रॉबेरीची आहे की टमाटीची आहे, जर ह्या नोटीस दिल्या असत्या तर ह्या लोकांनी शेती केली नसती. आज तुम्ही बघितलं त्याच्यावरती धूळ आहे. धूळ असेल तर ही पीक अजिबात येऊ शकत नाही. हे शास्त्रज्ञ काय पण आपण पोलीस सांगू शकते. आणि म्हणून आम्ही जे इथं जो अंदाज केला अगदी ह्या आमच्या हद्दीपासून तर सापुतारा बाउंड्रीपर्यंत जवळजवळ 130 ते 40 शेतकरी हे बाधित होणार आहे. आणि बाधित होत असताना शासन म्हणतं की आम्ही ह्या जागा रस्त्याच्या जागा आहे 1932 साली ॲक्वायर केलेल्या आहेत. परंतु संबंधित 7/12 बघता ह्या 7/12मध्ये कुठंही रस्त्याकडे वर्ग असे कुठलाही पुरावा दिसत नाही. आणि मग तिथं जो शेतकरी बाधित होता दिंडोरी तालुक्यातला त्या लोकांना शासनाने मदत केलेली आहे. हे आम्ही त्या स्वतः पाहिलेलं आहे. आमची तीच मागणी आहे, आम्ही रस्त्याला हरकत करणार नाही. परंतु आमचं जे आज उभं पीक आहे त्याचं लाखोचं उत्पन्न होणार आहे. आज ह्या बाईंनी जी शेती केलेली आहे इथं 1.5-2 लाख रुपये खर्च झाला आहे. इथं उत्पन्न जर बघितलं तर 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न निघणार आहे ह्या प्लॉटमध्ये. हे नुसतं पीकच नाही तर ही रोपसुद्धा विकणार आहे आणि ह्या रोपाचे सुद्धा पैसे होणार आहे. आणि म्हणून अशा माणसाला मदत तर मिळालीच पाहिजे. परंतु जी जमीन गेलेली आहे त्या जमिनीचा मोबदला सुद्धा मिळाला पाहिजे. शासन जरी म्हणत असेल की सरकारची जागा 1932 साली ब्रिटिश सरकार होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळेस हे आम्हाला काही माहीत नव्हतं. परंतु आता मात्र ज्या जमिनी गेल्या त्या जमिनी बाधित असताना सुद्धा आमचं कुठेही नोंद दिसत नाही. आणि म्हणून ह्या लोकांना जर मोबदला भेटला नाही तर मात्र ह्या ठिकाणची जे काही 140 लोक आहेत पण अख्खा तालुका हा सुरगाणा तालुका त्यांच्या पाठीशी राहील आणि एक मोठं आंदोलन छेडलं जाईल. म्हणून शासनाने दखल घेतली पाहिजे की ह्या लोकांना मोबदला मिळालाच पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या लोकांच्या जमिनी जातील, ज्या लोकांची विहिरी जातील, बोर जातील, त्या लोकांना त्या हिशोबाने घरं पण जाणार आहेत. काही लोकांची घरं जाणार आहेत, ती घरं सुद्धा त्या लोकांना बांधून मिळावी, त्याचा मोबदला मिळावा. आणि जर तो भेटला नाही तर मात्र इथून आतापर्यंत 200 मीटर काम केलेलं आहे, याच्या पुढचं काम होऊ देणार नाही. हे आम्ही त्यांना आदेश म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही सांगतो. माझं नाव दिनकर धनजी गायकवाड आणि वणी ते सापुतारा आमच्या आधीचे रस्त्याचं काम चालू आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याच्या रस्त्याच्या साईडने प्रत्येक शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी आहे. प्रत्येक शेतकऱ्याला जो रस्त्याचं काम चालू असताना जी धूळ उडते त्याच्यापासून प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटची नुकसान होऊन राहिलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचा जवळजवळ बघितलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा कुणाचा 50,000, कुणाचा लाख रुपये, कुणाचे 2 लाख रुपये मेंटेनन्स झालेला आहे आतापर्यंत त्या स्ट्रॉबेरीसाठी खर्चाला. परत ती दुसरी गोष्ट अशी आहे का चालू वर्षी पावसाने इतर शेतीची नुकसान झालेली आहे. परत जे हाताशी पीक आलेलं आहे त्याची पण नुकसान जर अशा पद्धतीने झाली तर आम्ही काय करायचं. त्याच्यात प्लस पॉईंट असा आहे तर त्याच्या व्यतिरिक्त आमच्या जागासुद्धा पहिला हातभर रस्ता होता, आता इथभर झाला, आता वावभर करायला लागले. तर तो रस्तासुद्धा असा बेकायदेनुसार असा मनाला वाटेल तेवढा त्यांनी कुठं बी काढायचा, कुठं बी तोडायचा, त्याची सुद्धा काहीतरी. सध्या स्थितीमध्ये आज हे काम चालू आहे, आपण पाहतोय. हे काम भीतवारी ते ठाणापाडा आपली गुजरात बाउंड्रीपर्यंतच्या हद्दीपर्यंत काम होणार आहे. परंतु हे काम करत असताना इकडे आपण बघतोय स्ट्रॉबेरीचं शेत आहे, इकडे टमाटी लावलेली होती. हे अशी जी फार मोठी नुकसान व्हायला लागलेली आहे. या नुकसानीचं काय हा आमचा प्रश्न आहे. खरं म्हणजे एक तर पहिल्यांदा शेतकरी चालू वर्षी फार 7 महिने पाऊस पडला, सर्व त्याचे पिकं हातातोंडासून गेलेली आहेत आणि म्हणून आता कुठेतरी थोडंफार राहिलं होतं, हे वाचवू आपण आणि त्याच्यामधून उदरनिर्वाह होईल अशी जी आशा होती ती पण मावळली. या कामाच्या संदर्भात काही चर्चा केली अधिकाऱ्यांशी, ते म्हणतायत यापूर्वीच आम्ही हे संपादित केलेलं आहे. अरे पण तुम्ही संपादित केलं हे खरं आहे, हे काम झालं पाहिजे हे पण खरं आहे, पण संपादित करताना कुठल्या शेतकऱ्याला विश्वासात घेतलं होतं, कोणत्या लोकांना विश्वासात घेऊन की आम्ही भविष्यामध्ये हे काम करणार आहोत, तुमची एवढी जमीन या कामामध्ये बाधित होणार आहे, त्याचा आम्ही मोबदला देणार आहोत. कुठलंच काही नाही. आले काम सुरू केलंय, ज्याच्या जमिनी गेलं ते बिचारे पाहतायत, शेती गेली ते पाहतायत आणि इथून तिथपर्यंत जवळपास 150 शेतकऱ्यांची जमिनी बाधित होणार आहे. त्याच्यामध्ये विहिरी जाणार आहेत, त्याच्यामध्ये अनेक पिकाची नुकसान होणार आहे. पण त्याला मालिक कोण? जसं काय आले इथं कोणीच नाही अशा पद्धतीनं काम सुरू करून टाकलं, असे पद्धतीचं हे अगदी मनमानी कारभार हे चालू आहे. आणि म्हणून आपलं म्हणणं आहे की तुम्ही मोठमोठाले रस्ते काढलेत,
राज्यामध्ये देशामध्ये जाताना रस्ते काढले, त्या रस्त्याला एवढं मोठं संपादित करताना एवढे मोठं खर्च धरलेला आहे, इथं काहीच तसं नाही. आणि म्हणून आमची मागणी आहे की यांनी या बाबतीत, शासनाने या बाबतीत ताबडतोब कारवाई केली पाहिजे. आणि इथं जी बाधित जमीन होते, जी विहिरी जाणार आहेत, शेतकऱ्यांच्या शेती जाणार आहे, त्याची नुकसान भरपाई दिल्या पाहिजे. आणि ती जर लवकरात लवकर दिली नाही किंवा त्या संदर्भात यांनी काही निर्णय घेतला नाही तर आम्ही सुरगाणा तालुका शिवसैनिकाच्या वतीनं सर्व तालुक्यातील शिवसैनिकांना, शेतकऱ्यांना एकत्रित करून मोठा जन आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही. हे आता अगदी एक फार्लिंगचा रस्ता झालेला आहे, तिथून फार पुढे मोठं काम होणार आहे. आणि यांना माहीत आहे, आम्ही एकदा जर मनावर घेतला तर हा महामार्ग आम्ही 8 दिवस अडवला होता. याची पण दखल शासनाने घेतली पाहिजे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे, कामं झाली पाहिजे, कामं केली पाहिजे, दळणवळणाची व्यवस्था झाल्या पाहिजे. पण जे बाधित शेतकरी आहेत त्यांना काय, त्यांचा विचार कोण करणार आहे? देशी भागामधले लोक हुशार आहेत, देशी भागामधले लोक शासनापर्यंत त्यांचे हात आहेत, शासनाचे लोक त्यांच्याबरोबर आहेत. म्हणून त्यांच्या जमिनी बाधित होताना त्यांना नुकसान भरपाई मिळते, अगदी मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई. इथं आदिवासी भागामध्ये जे काम केलं जातं, आदिवासीला येडा समजून त्यांना कोणी विचारत सुद्धा नाही. आणि आले का कामं करून मोकळं व्हायचं, पण त्यांचे किती नुकसानी होत. आणि म्हणूनसाठी या नुकसानी अशा जर होत असतील तर यापुढे आम्ही हे चालू देणार नाही. याची दखल शासनानं त्वरित घेऊन नुकसान भरपाई जाहीर करावी. एवढे बाधित होतं, एवढ्यासाठी आम्ही एवढं काही ना काही ते बाधित जे जाणार आहे त्याला बाधित जे काय असेल ते जाहीर करावं आणि मगच काम करावं. नाही तर याच्या पुढे आम्ही काम करू देणार नाही. ही आमची ठाम भूमिका आहे.